चला तर आज बोलूया आपण आवळ्याचा मुरब्बा. खास करून मी पण फर्स्ट टाईम बनवते आणि बघा माझी फर्स्ट टाईम रेसिपी मी कशी बनवते ते. तर सर्वात पहिले सर्वांना गुड मॉर्निंग, जे की सकाळ सकाळी माझी गुड मॉर्निंग इथून सुरू होते. तुम्हालाही फ्रेश फ्रेश वाटावं म्हणून हे दाखवण्याचा प्रयत्न, थोडासा छोट्याशा घराचा आमचा टूर म्हणलं तरी हरकत नाही आहे. इथे अंशू झालेला होता रेडी, कारण सध्या ना थंडी एवढी सुटली आहे ना, खरंच खूप बाहेर तर बिलकुल म्हणजे जावंसं वाटत नाही आहे. पण बिचारे लेकरं स्कूलला तर जाणारच झाले ना, मी त्याला पूर्ण तयार वगैरे करून दिलेलं आहे आणि हे जातात, कधी मी जाते सोडायला त्याला, तसं काही नसतं. आणि ते गेल्यानंतर मग मी आले होते ऊन घ्यायला थोडंफार छतावरती. पण माझी नजर गेली माझ्या सुंदर अशा प्लांटकडे, जे की झाडाकडे किती सुंदर असे फुलं यायला लागलेत ना, जसं ऊन वगैरे म्हणजे ह्यांना भेटायला लागलेलं आहे बरं का छतावर. कारण माझ्या बाल्कनीत कसलंच ऊनच येत नाही, उन्हाचा तर काही विषयच नसतो बाल्कनीमध्ये. ती बाल्कनी पण तुम्हाला दाखवलेली आहे मी, जे की तुळशीचं लग्न लावलेलं होतं तिथे. आणि ते खूप सुंदर असे म्हणजे झाडे पण एकदम फ्रेश आणि खुश आहेत वरती. आणि इथे आपले चाललेली आहे आवळ्याची तयारी, बघा किती सुंदर अशी. आणि हे मला आज कंटेनर झाले होते रिसीव, जे की फ्रीझरमधले, कारण पालेभाज्या वगैरे मी पिशव्यातच ठेवत असते. पण सध्या म्हटलं चला हे ट्रेंड निघालेला आहे कंटेनरचा, मी पण मागवून घेतलेला आहे. असंच यूट्यूबवर व्हिडिओ वगैरे पाहिलेला होता आणि फायनली इथे मी घेतलेलं आहेत मागवून. त्यांना वॉश वगैरे करून ठेवायचं होतं, कारण तसंच ठेवता येत नाही आहेत, म्हणून मी त्याला वॉश वगैरे करणार होते. साईडला ठेवली, खूप सुंदर अशी क्वालिटी वगैरे आली होती बरं का. आणि ते फायनली मी घेतले होते आवळ्याला वगैरे म्हणजे वॉश करून. आणि मी म्हटलं की असं पातेल्यात वगैरे उकडण्यापेक्षा चला आपण शिट्ट्याच घालून कुकरमध्ये. आणि फायनली मी तसंच केलेलं आहे बरं का. कारण माझी कोणतीही गोष्ट उकडायची वगैरे असती ना, मी ना त्याला कुकरमध्येच लावते, कारण मला सगळ्यात बेटर ऑप्शन वाटतो तो कुकरमधला. आणि फायनली इथे मस्तरित्या मी ना कुकरमध्ये लावलेलं आहे आवळ्याचं. आता बघूत किती शिट्ट्या अंदाजेच घेणार होते, तसे तर मी 5-6 शिट्ट्या घेतल्या असं अंदाजे बी म्हणलं तर. पण थोडाफार जास्त शिजलेला होता इथे आवळा. पण चला म्हटलं आपले काय फर्स्ट टाईम आहे, तेवढं काही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे, कारण खाणारे आपले घरचेच आहेत. हे तर काही बोलत नाही आहेत, कोणतीही गोष्ट मी केली ना तर छानच म्हणतात. एवढं मात्र नाव ठेवतात पण खातात, एवढं मात्र खरं आहे. आणि ते फायनली माझी प्रिपरेशन वगैरे झाली होती, चाचणी वगैरे घेतली होती बरं का. ह्याचा फुल लॉंग व्हिडिओ पण आहे यूट्यूबवरती, ते नक्की चेक करा तुम्ही मी कसं बनवलं आहे. आणि मी पण यूट्यूबवर पाहूनच बनवलेलं आहे, कारण सध्या आवळ्याचा ट्रेंड एवढाच चालला आहे ना, म्हणून म्हटलं की चला आपण पण करूयात. आणि खायला केसांसाठी खूप म्हणजे पौष्टिक असतात आवळ्याचा मुरब्बा वगैरे किंवा आवळा बरं का. आणि इथे याच्यामध्ये मी दालचिनी काही टाकलेली नाही आहे, पण इलायची पावडर आणि काळं मीठ वगैरे टाकलेलं होतं, कारण त्याच्याने टेस्ट वगैरे खूप सुंदर येते बरं का. आणि थोडा लिंबू वगैरे पिळून घेतला होता. आणि फायनली इथे माझा मुरब्बा तयार आहे आणि साखर टाकली होती. चला तर असा गेलेला आहे माझा आजचा दिवस. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये, बाय.